येत्या 10 जूनला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि याच निमित्तानं मुंबईमध्ये राष्ट्रवादीची बैठक पार पडली. पण या बैठकीत इतरच चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ही बैठक वादळी ठरली. या बैठकीत सुनील तटकरेंनी पक्षावरती असलेली नाराजी उघडपणे मांडून दाखवली. अजितदादांच्या निधनानंतर आमच्यावरती सतत टीका होते, पण पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नाहीये, मीडिया समोर आमच्या बाजूनं बोलत नाहीये. दादा गेल्यानंतर आम्ही पक्षाचं स्थान अबाधित राहण्यासाठी खूप प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री पद आपल्याकडेच कसं टिकून राहील याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न केला, तरीही आमच्या बाजूनं कुणीही बोललं नाही. वरिष्ठ नेतृत्व यावरती काही भूमिका घेणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांना थांबवण्याचं काम भुजबळांनी केलं. या विषयावरती आपण नंतर बोलू असं ते म्हणाले. असं ते म्हणताच तटकरे संतापले आणि या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल उपस्थित नव्हते. मुंबईतच असूनही त्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. तर पार्थ पवारांनी तटकरेंच्या भाषणाआधीच बैठक सोडून तिथून ते निघून गेले. त्यामुळे चर्चांना अजूनच उधाण आला. तसेच कार्यकारिणीची नवी यादी लवकरच केंद्राला पाठवली जाणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. तुम्हाला काय वाटतं की हा पक्ष एक संघ आहे की नाही, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.